नमस्कार कृषी मित्रांनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे चे विद्यार्थी असून ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 2025-26 शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कशी करावी याची माहिती देणार. आजच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच गावांमध्ये भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं नुकसान होत आहे. काढणीनंतर फळांमध्ये व भाज्यांमध्ये काही जैविक बदल होत असतात, पण हेच जर आपण योग्य तापमानात साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. असे वातावरण तयार करण्यासाठी शीतकक्षाची उभारणी करणे आवश्यक आहे व शीतकक्षाच्या उभारणीसाठी महागडी असून ती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी करणे फायदेशीर ठरते. शीतकक्षेच्या उभारण्यासाठी लागणारे साहित्य: विटा, नदीपात्रातील बारीक वाळू, पाणी, गोणपाट या वस्तूंची आवश्यकता असते. सर्वप्रथम या विटा पाण्यात भिजवून घ्याव्यात. त्यानंतर जमिनीवरती 165 सेंटीमीटर लांबी, 115 सेंटीमीटर रुंदीची मापे. त्यानंतर विटांचा बेस तयार करून घ्यावा. त्यानंतर शीतकक्षाच्या बाहेरील भिंतीस विटांचे थर देऊन रचावेत. या विटा झिगझॅग पद्धतीने रचाव्यात, जेणेकरून भिंत पडणार नाही. यानंतर आंतरभागातील भिंत ही 7.5 सेंटीमीटर अंतर ठेवून रचावी. तयार झालेल्या भिंतींमध्ये बारीक वाळू भरून घ्यावी. वाळू भरल्यानंतर पाणी शिंपडून ती वाळू ओल्याची करावी. अशा प्रकारे रोज सकाळी व संध्याकाळी पाणी शिंपडावे. यामुळे शीतकक्षाचे योग्य तापमान राहील व आर्द्रताही राहील. या शीतकक्षासाठी ट्रे ठेवावा व तो प्लास्टिकने झाकून त्यानंतर शीतकक्ष गोणपाटाने झाकून घ्यावा. अशा प्रकारे शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी तयार झालेली आहे.